नवरात्रि का उत्सव शुरू हो गया है। नागपुर में नगर देवी के रूप में विख्यात मां आज्ञाराम देवी नागपुर के भोसले राजघराने की कुल देवी है। राजे रघुजी भोसले हर अवसर पर गणेशपेट स्थित मां आज्ञाराम देवी के दरबार में आते थे। मां का दर्शन और उनका आशीर्वाद लेकर ही राजे लड़ाई के लिए रवाना होते थे। मंदिर को करीब 300 साल पुराना माना जाता है। राजे रघुजी भोसले की कुलदेवी होने के कारण भोसले शासनकाल में मां को नगर देवी का दर्जा प्राप्त हुआ। यह माना जाता है कि राजे ने मंदिर के लिए लगभग 6 एकड़ जमीन आरक्षित रखी थी। नवरात्र उत्सव के दौरान लाखों भक्त देवी की एक झलक पाने के लिए मंदिर आते हैं। भक्तों का मानना है कि देवी दुखों को दूर करती है और सभी की मनोकामनाएं पूरी करती है। अश्विन शारदीय नवरात्रि उत्सव के अवसर पर मंदिर में हजारों अखंड मनोकामनाएं ज्योति जलाई जाती है। आज्ञाराम देवी मंदिर हे राजे रघुजी भोसले होते आपल्या इथे। त्यांनी या देवळाची प्रतिष्ठापना केलेली होती आणि हे देऊळ आहे आपल्या इथं रघुजी राजे यांनी जे देऊळ बांधलं तेव्हा आपल्या पूर्ण नागपुरात ही नगरदेवी मानल्या जाते। आणि या देवीला आज देवी 250 ते 300 वर्ष जुनं मंदिर आहे आणि आम्ही आता 17 ते 18 वर्ष इथं आम्ही आलेलो आहोत। चॅरिटीने आम्हाला पाठवलेलं आहे। आम्ही आल्यानंतर जे आमच्यासमोर सहयोग जनतेच्या सहयोगाने आम्ही हे सर्व काम करत आहोत आणि आता या नवरात्रात येणाऱ्या भक्तांसाठी आम्ही जे सुविधा लागते सर्व सुविधा करत आहोत। येणाऱ्या याच्यात 9 दिवस 3-4 दिवस भजनाचा कार्यक्रम आहे आणि काही 2-3 कार्यक्रम ठेवलेले आहेत। सध्या आम्ही डिक्लेअर केलेले नाही आहे आणि येणाऱ्या दिवसात आदरणीय देवेंद्र फडणवीस देवळात येणार आहे, आदरणीय गडकरी साहेब आणि आमचे संघाचे संघचालक आदरणीय मोहनजी भागवत 10 तारखेला येत आहे आणि आपल्या नागपुरातले जितके आमदार आहेत त्या आमदारात त्यांना आम्ही पत्रिका पाठवली आहे। यावर्षी आपण अखंड जो 3000चा हे केलेला आहे आकडा आणि आतापर्यंत 27 पावत्या छापलेल्या आहे फाडलेल्या आहे।